काकाजी वैद्य नामक, देवी देत त्या दृष्टांत एक, संत नायक साई पहावे. शामरावाने त्याच देवीस, केला होता एक नवस, श्यामा नवस फेडाया वणीस, जाई 30 वर्षांनी. राहत्याचे शेठ चंद खुशाल, पंजाबी ब्राह्मण रामलाल, स्वप्नी दोघा शिर्डीस चल, हे साई बोल कथन 63. विजयानंद यती मद्रासी, निघे जावया सरस मानसी, ठेवून घेतला निजपदापाशी, श्री ऋषिकेशी बाबांनी. भक्त शार्दूल मानकर, साई पदांबुज मधुकर, हिंस्र क्रूर व्याघ्रोद्धार, कथन सुंदर 31. आम्ही चौघे सज्जन संत, देव शोधार्थ राणी हिंडत, मी होताच अभिमान गलित, दर्शन देत मज गुरुराय. उपोषण करणार गोखले बाई, अशीच दुजी कथा साई, सांगत स्वमुखे त्याची नवाई, हेमाड गाई 32. नारायण जानीचे मित्रास, जाहला एकाएकी वृश्चिक दंश, एका भक्ताचे कन्यकेस, दिधला त्रास ज्वराने. चांदोरकर सुतेस भारी, प्रसूती वेदना करी घाबरी, जानी स्वतः दुःखित अंतरी, तिळभरी सुचेना कोणाला. कुलकर्णी साहेब भक्तवर, बाळाबुवा भजनकार, उदी प्रभाव बलवत्तर, कळला खरोखर सर्वांना. भक्त हरिभाऊ कर्णिक, श्रद्धावंत आणि भाविक, त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक, बोधप्रदायक 63. मालेगावचे एक डॉक्टर, पुतण्या हाड्या व्रणे अति जर्जर, पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर, पीडित दुर्धर नारूने. बापाजी श्री शिर्डीकर, ग्रंथीज्वरे कुटुंब जर्जर, एक इराणी लहान पोर, व्यथित घोर आकडीने. हरद्याचे एक गृहस्थ, मूतखड्याने अत्यवस्थ, मुंबईचे एक प्रभू कायस्थ, कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे. उपरी निर्दिष्ट व्याध्युच्चाटन, केवळ उदी स्पर्शे करून, झाले न लागता क्षण, निरूपण रसाळ 34. महाजनींचे मित्र एक, निर्गुणाचे पूर्ण भजक, ते बनले मूर्तिपूजक, दर्शनैक मात्रे करूनी. धरमसी जेठाभाई ठक्कर, मुंबईचे एक सॉलिसिटर, सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर, करूनी गुरुवर त्या देती. वांद्र्याचे एक कायस्थ, त्या निदनये स्वस्थ, बाळा पाटील नेवासस्थ, उदी प्रचित 35. गोमांतकस्थ गृहस्थ 2, नवस करीती भिन्न भिन्न, एक सेवावृत्ती लागून, दुजास्तेन शोधार्थ. दोघांनाही नवस विस्मृती, साई समर्थ देती स्मृती. त्रिकाल ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती, कीर्ती कोण वर्णील. औरंगाबाद सखाराम जाया, पुत्रार्थ धावे साईंचे पाया. इच्छापूर्ती श्रीफळ देऊनिया, कथन कथाशया 36. चावडी समारंभ सोहळा, इतरत्र पाहण्या मिळे विरळा. हेमाड वर्णिती पाहुनी डोळा, कथा रसाळा 37. हंडी माझी पदार्थ भिन्न, शिजवूनी करीती नाना पक्वान्न. देती सर्वा प्रसाद भोजन, वर्णन मनोहर 38. तद्विधी प्रणिपातेन, या गीता श्लोकाचे विवरण. सांगती चांदोरकरा लागून, संस्कृताभिमान हरावया. दृष्टांत देऊनी संत नृपती, बापू साहेब बुट्टीं प्रती. मंदिर बांधण्या आज्ञापिती, 39 वृत्तांत. मातुश्रीचे व्रतोद्यापन, देव घालिती ब्राह्मण भोजन.
बाबांस देती निमंत्रण पत्रलेखन करूनिया यतिवेश धारण करून तद्दिनी येती विभूती तीन ब्राह्मण समवेत जाती जेवून नकळे विंदान गुरुरायाचे दृष्टांत देऊनी हेमाडास बाबा येती भोजनास छबी रूपी धरू निवेश वर्णन सुरस चत्वारिंशती छबीचीच कथा विस्तारून सांगती कवी भक्ता लागून सद्गुरूचे अतर्क्य महिमान निरूपण रमणीय रसाळ धारण करून रुद्रावतार होती लाल खदिरांगार करीती गाळींचा भडीमार क्रोधे देवांवर श्री साई नित्य नेमे श्री ज्ञानेश्वरी वाच म्हणती साई श्री हरी स्वप्नी कथिती वाचनाची परी हेमाड विवरी एकचत्वारिंशती भक्तदात्यांची त्रिपुंड्र लेपना साई निधन पूर्वसूचना चुकविले रामचंद्र निधना तैसेच मरणा तात्यांच्या साई सद्गुरु निर्याण वार्ता उपजवी श्रोतया उद्विग्नता व्याकुल करी हेमाड चित्ता कथा पुनीता द्विचत्वारिंशती बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निभ्रांत तोची संपूर्ण हेमाडपंत करीत त्रिचतुश्चत्वारिंशती एकदा काका साहेब दीक्षित काका व माधवा समवेत वाचित असता नाथ भागवत शंकित मानसी जाहले माधवराव शंका निरसित समाधान न पवे दीक्षित चित्त आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे आढ्यास टांगिल्या फळीवरी म्हाळसापती कान निद्रा करी साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी पंचचत्वारिंशती जागीच बैसूनी अटन सर्वत्र दावीत जना चमत्कृती सत्र काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे चांदोरकर सूनु लग्न पर्वणी श्यामास जाण्या कथी संतमणी श्यामा देखे बाबा ईक्षणी गया पट्टणी छबी रूपे अजद्वय पूर्वजन्म कथन करीती स्वमुखे साई त्रिनयन रम्य मधुर पवित्र गहन कथा वर्णन षट्चत्वारिंशती ऐसीच एक अहिमंडुकांची किंवा लोभी धनको ऋणकोची पूर्वपीठिका कथिती साची साई विरींची हरिहर वैर हत्या आणि ऋण फेडण्या कारणे पुनर्जनन करविती बाबा कथामृतपान हृदय कथन सप्तचत्वारिंशती एक शेवडे भक्त प्रवर एक अभाविक सपटणेकर एकाचा वकिली परीक्षा प्रकार कृपा दुजावर अष्टचत्वारिंशती हरी कान्होबा मुंबई निवासी स्वामी सोमदेव कुटिल मानसी संत परीक्षणार्थ श्रीशैलधीसी आले अभिमानासी धरुनिया दर्शन खेवो मनोगत कथिले दोघे